ज्यावेळेस सरकारचा निर्णय झाला त्यावेळी म्हणालो होतो की कायद्याला धरून, संविधानाला धरून शासनाने निर्णय काही घेतलेला नाही. अगोदरही आम्ही असं भूमिका अशी घेतली होती की ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचंही आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. या दोघांना एकत्र करता येणार नाही. आणि तो आता माझ्या अंदाजानं याच मुंबई बेंच, औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्याचे असणारे जस्टिस लॉर्डशिप मार्ला पार्ले आणि लॉर्डशिप बगा या दोघांचं असणारं जजमेंट आहे, डिव्हिजन बेंचचं जजमेंट आहे. त्या डिव्हिजन बेंचच्या जजमेंटमध्ये हाच इश्यू होता की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येतं का. तेव्हा निर्णय असा देण्यात आला की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही. या निर्णयावरती अपील सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये तसूभरही बदल केला नाही आणि सर्व मराठ्यांना ओबीसी मानता येणार नाही हा जो निर्णय होता हायकोर्टाचा त्याला त्यांनी असणारा शिक्कामोर्तब केला, अशी असणारी परिस्थिती आहे. माझा इथे असणारा आता नाही मागच्या याच्यामध्ये आरोपच होता की इथला असणारा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठ्याला, आणि तो सत्तेमध्ये बसलेला आहे, त्याला रयतेतला मराठा, गरीब मराठा आणि ओबीसी यांच्यातलं भांडण लावायचं आहे. त्याला दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे निजामी मराठा जे सगळ्याच पक्षामध्ये आहेत त्यांनी जे मागच्या काही दिवसापूर्वी आंदोलन झालं त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला. हे निजामी आमदार आहेत, निजामी खासदार आहेत, त्यांना पक्ष ते विसरतात. आता आपल्याला संधी मिळालेली आहे ओबीसी आणि मराठा समाज याच्यात भांडणं लावण्याची, ती संधी काही ते सोडत नाहीत. आणि दुर्दैवाने आता आपण बघितलं असेल की ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे की सर्वच मराठा ओबीसी आहे, सर्वच मराठा कुणबी आहेत, अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय आणि आमच्या 27% आम्ही मतदान द्या, आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. इथे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले आणि स्वतःच्या पक्षाची असणारी जी भूमिका आहे की आरक्षण असूच नाही याच्याबद्दल गोंधळ घालायला सुरुवात केलेला आहे. ओबीसी समूह म्हणून जो आहे यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे
की काल परवापर्यंत बीजेपी म्हणत होते आमचा डीएनए ओबीसी आहे. मुळात शत्रू नंबर 1 ओबीसीचं कोण, तर भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व, वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती. ओबीसीना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही. अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार, आणि आम्ही जे म्हणतोय की बड्या कष्टाने आमच्यासारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना 1990ला पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला, ते वाचवणं आता ओबीसींच्या हातामध्ये आहे. तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं पाहिजे. आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर 2-4 ओबीसीचे जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल या दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच ओबीसीचे अधिकार राहतील. नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे, तो 27%च्या 27% हे ओबीसीकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा धोका ओबीसीनी लक्षात घ्यावा. मग ते शिक्षण क्षेत्रामधलं असेल, ते राजकीय क्षेत्रामधलं असेल किंवा ते सर्व्हिस सेक्टरमधलं असेल. मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की आमच्या या अध्यादेशाला जर चॅलेंज झालं तर आम्ही मंडल कमिशनला चॅलेंज करू आणि वरचे जे 2% आरक्षण देणार आहे मंडल कमिशनला चॅलेंज होऊ शकतो. माझं 13 जजेसच्या बेंचचा असताना निर्णय झालेला आहे. आता त्याच्यावरती जर जायचं असेल तर मग असताना 15 जजेसच्या बेंचचा निर्णय आहे. आणि हे निर्णय येण्याच्या अगोदर पार्लमेंटने सुद्धा 84-85 साली शुक्ला माझ्या अंदाजाने त्यावेळेचे गृहमंत्री होते की त्यांनी तो सभागृहामध्ये टेबल ठेवला मंडल कमिशनचा अहवाल आणि सरकारच्या वतीने स्टेटमेंट देण्यात आलं की हा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे. माझी जर मेमरी मला जर साथ देत असेल तर एक उपप्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता की त्याच्यामध्ये केलेले जे रेकमेंडेशन्स आहेत, म्हणजे सूचना आहेत, त्या सगळ्या सूचना तर ते म्हटले सर्वच्या सर्व अहवाल आम्ही असताना मान्य केलेला आहे. तेव्हा पार्लमेंटने सुद्धा असताना हा अहवाल मंजुरात केलेला आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आता कोण काय नवीन कायद्याचं
उलगडा करतोय तो मला वाटतं बघितलं पाहिजे. तर तुम्ही उल्लेख असा निजामी मराठा असा केला राजकारणातील लोकांसाठी, तर त्याला जोडून असा प्रश्न आहे की भविष्यात हा जी आर लागू झाला तर ओबीसी समाज हा राजकारणातून, शिक्षणातून आणि नोकरीतून हद्दपार होईल असं आपल्याला वाटतं. होय, पूर्णपणे त्याला जागाच राहणार नाही. निजामी मराठा कोण? तो राजकारणापुरता मर्यादित असे आहे, प्रश्न एक लक्षात घ्या की शिवाजी महाराजांचं असणारं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य हे आलुतेदार बलुतेदारांचं राज्य. याला विरोध करणारं कोण? तर याला विरोध करणारं असणारं औरंगजेब होते. याला विरोध करणारं कोण होतं? तर इथला असणारं निजाम होते. इथला विरोध करणारं कोण होतं? बिजापूर होते. तर यांच्याबरोबर कोण कोण हे राहिले? जे सगळे ह्या त्या बदामी बरोबर होते त्यांच्याबरोबर जे राहिले आणि शिवाजी महाराजांच्या राज्याला असणारा विरोध केला, ते सगळे इथले निजामी राज्य, निजामी आहेत. निजामी औरंगजेबी काही म्हणा तुम्ही आता. नेत्यापुरता मर्यादित ठेवताय की आणखी या प्रश्नावर जे आंदोलन करतात त्यांच्याकडे पण उत्तर आहे? तर प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांना ज्यांनी विरोध केला ते सगळे निजामी आमच्या दृष्टिकोनातून. कोणी, आम्हाला माहित नाही कोण आहे त्याच्यामध्ये. इतिहास बाहेर पडला की लक्षात येतं की हे शिवाजी महाराजांबरोबर होते की नव्हते. याच वक्तव्याला जोडून काल काही ओबीसी नेत्यांनी असं म्हटलं की मुंबईत ज्या लोकांनी आंदोलन केलं हा, ते सगळी निजामी अवलाद आहे. त्यांचं अनालिसिस आहे, माझं नाही. आनंदजन त्यांच्या एका वकील त्यांच्या टीम मधले असणारे जे एक वकील होत, आता मला नाव नाही लक्षात, की त्यांनी असं म्हटलं आम्ही जे सल्ले दिले ते ह्यांनी मान्यच केले नाही. माहित नाही बा आपल्याला, सॉरी. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला. त्याचे परिणाम निवडणुकीत देखील पाहायला मिळाले. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी पुन्हा असा वाद संघर्ष पाहायला मिळतो. तर या संघर्षामध्ये तुम्हाला फायदा आहे का किंवा यामागचं तुम्ही विधान आहे? कोण तुम्हाला असं वाटतं की ज्यांना हे हवंय? ते माझं म्हणणं असं, ओबीसी आता मागच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ओबीसी हा असणारा भारतीय जनता पक्षाबरोबर गेला आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला यश मोठ्या प्रमाणात गेलं, कारण का मराठा समाज सुद्धा त्या बाजूनेच मतदानाला गेला. आणि म्हणून आता आम्ही असं म्हणतोय की भारतीय जनता पक्ष जे ओबीसीचा आम्ही डीएनए आहोत असं जे म्हणत होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे. सगळ्यात मोठे विरोधक ओबीसीचे कोण असेल तर मी आता म्हणेन भारतीय जनता पक्ष आहे, त्या ते सत्तेमध्ये आहेत. नाही, मी डीएनए बीएनएचं काही हे करत नाहीये. मी फक्त त्याच्यातलं असणारं की मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता का. तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकता, पण त्यांचं दाग तुम्हाला वेगळंच करावं लागेल. एकत्रित अजिबात शक्य नाही. त्यांच्या बाजूनेच निकाल लागलाय सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत. आता त्यांनी त्याच्यामध्ये जी घुसखोरी होत चाललेली आहे ती फक्त त्यांनी थांबवावी. आपण कायद्याचे पण अभ्यासक आहात आणि आपण आरक्षणाचे पण जाणकार आहात, तर तुम्ही या जीआर कडे कसं पाहता, या नव्या जीआर कडे याचे फायदे आणि तोटे तुम्हाला? मी तुम्हाला जसं सांगितलं की सुप्रीम कोर्टाची भूमिका मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यातला
13 नंबरचा पॅराग्राफ आहे. मी जर 13 नंबरचा पॅराग्राफ आहे की त्या 13 नंबरच्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणता येत नाही आणि कुणबी ही काही जात नाही आहे, तर व्यवसाय आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की सरसकट आपल्याला सगळ्यांना म्हणता येत नाही. आता GR मोठा की जजमेंट मोठं? 144 की 142 कायद्याच्या म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या याच्याप्रमाणे ते इट हॅज बिकम अ लॉ ऑफ द नेशन. म्हणजे सर्वच कोर्टांना तो कायदा मान्य करावा लागणार अशी असणारी परिस्थिती आहे. कारण का सुप्रीम कोर्टाने त्याला असणारं त्यांच्या बाजूने जजमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे GR हा ज्याला आपण म्हणतो की एक शासनाचा निर्णय, त्या शासनाच्या निर्णयाला कधी बदलू शकतो आणि काही होऊ शकतं. त्याच्यामुळे तसा त्याला कायद्याचा अधिकार नाही. कायद्याच्या चौकटीत टिकेल हा GR कायद्याच्या मला नाही वाटत. तर म्हणतात त्याप्रमाणे राज्य सरकारच्या हातात हे काही नाही, त्यांनाही केलं जाते. मुळात एक लक्षात घ्या की आता मी तुम्हाला एक प्रथा सांगतो. समजा SC आणि ST यांच्या यादीमध्ये काही जणांचा समावेश करायचा असेल किंवा काही जणांचं वगळायचं असेल, दोन्ही बाजूने, तरी ह्याची सुरुवात केंद्राकडून व्हावी लागते, समाज कल्याण खात्याकडून. आता समाज कल्याण खात्याकडून ज्यावेळेस ती होते त्यावेळेस ती समाज कल्याण खात्याला पत्र पाठवलं जातं राज्यांना की केंद्राचा निर्णय असा झालेला आहे की SC STच्या याद्या ज्या आहेत या तुम्हाला बदल काही सुचवायचा असेल, कोणाचं इन्क्लूड करायचं असेल, कोणाचं एक्सक्लूड करायचं असेल, तर ते तुम्ही असणारं घ्या. आता हे पत्र आलं तर कॅबिनेटला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कॅबिनेट फक्त तिथे असणारा सुचवतो असं की हे आपल्याकडे असं झालं पाहिजे. हे झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मानतं कधी की हे तुमच्या विधानसभेमध्ये असेल किंवा विधान परिषद असेल, त्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या समितीमध्ये याचा निर्णय झाला आणि वगळायचा किंवा कोणाला तरी आतमध्ये टाकायचा हा निर्णय झाला असेल, विधानसभेने घेतलेला हा निर्णय केंद्राला कळवला जातो आणि केंद्राला कळवल्यानंतर केंद्राला अधिकार नाही की हा मान्य करायचा की न मान्य करायचा. त्याच्यामुळे विधानसभेने एकदा मान्य केला की तो मान्य करावा लागतो, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सिस्टम जी निर्माण केली ती एकाला कोणाला असणारा बॉस केला नाही. दोघांनीही जर दोघांनीही म्हटलं तरच त्याला असणारं इन्क्लुजन होतं. आता ही प्रथा ओबीसीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने मान्य केली की त्यांनी विधानसभा हे नाही म्हटलेलं आहे, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की इथं कमिशन, ओबीसीचं जे कमिशन आहे त्या ओबीसीच्या कमिशनने जर मान्यता दिली असेल तरच तुम्हाला असणारं इन्क्लूड करता येतं. आता इथे जो GR काढलाय तो ओबीसीच्या कमिशनकडे त्या पुढे गेलाच नाही अशी माहिती आहे. कायद्याच्या चौकटीत कसा टिकणार आहे काय अडचण? याच अडचणी आहेत की एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे, त्या सिस्टम प्रमाणे जर तुम्ही गेला नसाल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्ही मान्य करणार नाही. तुम्हाला दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला
सवलती देण्याचा अधिकार आहे का, तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं की होय, तुम्हाला सवलती देण्याचा अधिकार आहे. पण ज्याला तुम्ही सवलती देताय तो तुम्ही कुठल्या कक्षेमध्ये बसवताय, ते कक्ष तुम्ही स्पष्ट केली पाहिजे. ते कक्ष तुम्ही जर स्पष्ट केले तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की आम्ही तुमच्या बाजूने. ते कोष्टक जर तुम्ही बसवलं नसेल तर आम्ही मग तुमचा निर्णय मान्य करायला तयार आहोत. नाही, माझ्या अंदाजानं तेवढी पाळी येईल असं मला वाटतच नाहीये. ते परभणीच्या ह्याच्यामध्ये असताना मी हात घातला, याचं कारण असं एक आहे की ठीक आहे, सोमनाथ सूर्यवंशमचा कार्यकर्ता होता, हा वेगळा भाग आहे. परंतु असे अनेक कार्यकर्ते कस्टोडियल डेथमध्ये मेलेत. दुर्दैवाने त्यांचं कुटुंब एवढं स्ट्रॉंग राहिलं नाही की जेवढं विजयाबाई स्ट्रॉंग राहिलं तेवढं. आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या दबावाखाली ते सगळं मिटलं गेलं. म्हणजे एक इंडियन हिंदू मध्ये मध्यंतरी माहिती आली होती की मागच्या वर्षी 1430 कस्टोडियल डेथ झाले, त्याच्यापैकी फक्त 3 जणांनाच शेवटच्या ह्याच्यापर्यंत जाता आलं. म्हणजे उरलेले अर्ध्या रस्त्यातच सगळे संपले मॅटर्स. त्याच्यामुळे पक्षाच्या वतीने आम्हाला असं एक हे दिसलं की जो लॅक्युना आहे कायद्यामधला, तो लॅक्युना आम्हाला सरळ भरून काढण्याची एक संधी परभणीच्या मॅटरमध्ये मिळाली. तेव्हा आम्ही पूर्णपणे हात घातला. तिला आता असताना पूर्णपणे, म्हणजे यापुढे आता असताना कस्टोडियल डेथ हे विदाऊट हिअरिंग किंवा दबावान जाणार नाहीत अशी व्यवस्था आम्ही करतो. मी ते निजामाचा प्रश्न वारंवार यासाठी विचारतोय की थोडंसं क्लेरिफिकेशन यावं. प्रत्यक्षरित्या जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याकडे तुमचा रोख आहे का? नाही, आम्ही असताना फक्त एवढंच म्हणालोय त्याच्यामध्ये की इथे जे सत्तेमध्ये आहेत महाराष्ट्राच्या, वसंतदादा आणि शंकरराव चव्हाण हे शेवटचे मी असताना मानतो की जे रयतेतल्या मराठा समाजाचे प्रतिनिधी होते. त्याच्यानंतर जे काही मराठा समाजातलं नेतृत्व आलेलं आहे, हे सगळं नेतृत्व जे आहे आणि त्यांची वृत्ती ही निजामी वृत्ती आहे, शिवाजी महाराजांची वृत्ती नाही. एवढाच फक्त त्याच्यातला मेसेज आम्ही देतो. दोन्ही राजे आता ज्याला लागू होईल त्याला लागू होईल, आम्हाला काय माहिती आता कोणाचं. आपली म्हणतात हा जी आर कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणार नाही. एकीकडे गुलाल उधळला जातोय की आम्हाला मराठा आरक्षण मिळालं म्हणून, आणि दुसरीकडे ओबीसी भयभीत आहे. मग हा विरोधाभास कसा? विरोध कसला? विरोधाभास विरोधाभास म्हणजे कसला? टिकणारच नाही जी अर्ज काढलाय. एकीकडे मराठा प्रश्न असा आहे की ज्याचं जातंय तो भयभीत राहणारच आहे आणि ज्याला मिळालंय तो आनंदित राहणारच आहे. सरसकटची भूमिका त्या सल्लागारांचे त्यांनी न ऐकता तिनंही तडजोड करून त्यांनीच झाले का? मला नाही बी ते असे की हे राजकारणामधला हा जो शब्द आहे मॅनेज होणं, हा सगळ्यात चुकीचा शब्द आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं कारण की प्रत्येक जणाला आपली स्वतःची मतं असतात.
तो त्या मताप्रमाणे वागतो. तेव्हा मताप्रमाणे वागला आणि माझ्या मताशी वेगळा आहे असं जर त्या ठिकाणी आलं तर आपण त्याला स्टॅम्प लावून मोकळा होतो की हा मॅनेज झाला. ही राजकारणातली विचार करण्याची पद्धत पहिल्यांदा चुकीची असं मी त्या ठिकाणी मानतो. मी आज जरांगेंना विरोध म्हणजे त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतात, पण कधी काही तुम्ही पण अंतर्वालीला गेले होते. मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वेगळं ताट मागा आणि ते कसं मागायचं, कशा रीतीने सिद्ध करायचं, काय करायचं, तुम्हाला आम्ही सगळे त्याच्यामध्ये हे करतो. त्यांच्या adamant आहेत. करत नाही. ते आता असे संघटनेने दिलेला सल्ला हा त्यांना मानावा लागेल. संघटना ते स्वतः संघटना आहे. हा स्वतःच एक खांदी संभव आहे. नाही, काही सल्लागार आहेत माहिती आहे. राजकीय सल्लागार अच्छा, राजकीय वाद. त्यांचे हात आहेत. ते मला माहित नाही. हे पण राजकीय सल्लागार थँक्यू. चला, नाही सर, एक शेवटचा प्रश्न Thank आहे. you. त्यांनी 17 तारखेचं अल्टिमेटम दिलंय, जे सर्व काही सरकारने सांगितलंय, त्यांची नोंदी नाहीये, त्यांनाही प्रमाणपत्र देण्यात यावं किंवा तालुक्यात एक तरी द्यावं, अन्यथा मी पुन्हा आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार. शासक ते बघून घेतील. पण 8 दिवसात भूमिका बदलली. दूध आणि भाजीपाला पाठवून द्या. मुंबईला बंद करून मुंबईचं दूध आणि भाजीपाला मुंबईचा डेली नीड्स ते बंद करू. 8 दिवसात चांगलं आहे. त्यांच्या मालकीची मुंबई कोणाचीच नाही, मुंबई स्वतःचीच आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, याच्याबद्दल दुमत नाही, पण मुंबई ही स्वतःचीच आहे. त्याच्यामुळे असं मुख्यमंत्री आणि प्राईम मिनिस्टर जिथं खेळत नाही मुंबईशी, ती तशाने विचार करू नये, का ते त्यांचा मार्ग ते काढतात. काल मुख्यमंत्री आले होते शहरामध्ये, त्या जीआरवर बोलताना असं बोलले की सर्व काही जुनच आहे, फक्त प्रक्रिया सुलभ करण्यात आली. मला काय समजलं नाही त्यांच्यातलं. जरांगे चल, पाटील- थँक्यू मंडळी.